यामध्ये पहा, राजेश एक काम 7 दिवसात पूर्ण करतो. जर राजेशने 4 दिवस काम केले तर शिल्लक काम किती? हे गणित काम आणि दिवस यावर डिपेंड आहे. बरोबर. इथं काम आणि दिवस ठेवले, काम आणि दिवस. बरोबर. तर राजेश एक काम काम किती? एक काम किती दिवसात पूर्ण करतो? 7 दिवसात पूर्ण करतो. एक काम 7 दिवसात पूर्ण होतो. जर राजेशने 4 दिवस काम केलं, 4 दिवस, राजेशने किती दिवस काम केलं? 4 दिवस. तर 4 दिवसात केलेलं काम किती असतं? 4 दिवसात केलेलं काम किती? शिल्लक नंतर काढूया. अगोदर 4 दिवसात त्यानं काम किती केलं हे काढायचं. एक काम 7 दिवसात, 4 दिवसात किती काम केलं? राजेश 4 दिवसात किती काम करेल? तिरपा गुणाकार करायचा. राजेश 4 दिवसात किती काम करेल? तिरपा गुणाकार करायचा. 1 गुणिले 4 छेदस्थानी 7. 1 गुणिले 4 1 4 आणि भागिले 7. बरोबर. 4/7. 4/7 काम राजेशने केलं. लक्षात घ्या. राजेशचं काम किती? 4/7. बरोबर आहे. राजेशने 4/7 काम केलं. आता 4/7 काम केल्यानंतर शिल्लक काम किती राहील? राजेशचं काम. आता शिल्लक काम पूर्ण काम 1 होतं. त्यामध्ये राजेशने केलेलं काम 4/7 आहे. मग एका कामातून 4/7 वजा करायचे. पूर्ण काम आणि त्याच्यातून केलेलं काम. पूर्ण काम 1 होतं. त्यातून राजेशने केलं किती? 4/7 काम केलं. मग एका कामातून 4/7 काम काढून टाकायचं. शिल्लक काम किती आहे ते आपल्याला समजतं. शिल्लक काम पूर्ण काम होतं 1, त्यातलं 4/7 काम वजा केलं. 7 1 7 आणि 7तून 4 गेले 3. 3/7 म्हणजेच शिल्लक काम किती आहे मग? 3/7. संपलं.